मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. काल जिम स्किप झालेली आहे. आज आहे गुरुवार, शुक्रवार, शनिवार. आता 3 दिवस जिम करायची चांगलीच. आणि काल यार मस्त फिरून आलो आम्ही. मस्त वाटलं, भारी भारी एक एक आयडिया आली. फोटो बिटो काढले उदयने. आता त्याला नवीन घरे घ्यायचे ना, मग त्याच्या डोक्यात एक एक गोष्ट बसली की बाबा हां शिफ्ट व्हायचे. मग इंटेरियर करतोय तो. भारी वाटलं. काल सडन प्लॅन केलेले एकदम सक्सेस होतात असं मला वाटतंय. आणि माझ्यासोबत तसंच घडतंय. तुमच्यासोबत पण घडत असेल तसं, की अचानक ठरलेले प्लॅन आहे ना कधी पण सक्सेस होतात. मित्रांनो, आजचा ब्रेकफास्ट बघा. काल भात बनवला होता, चिकन भात आणि नाचणीचा डोसा आहे, 2 अंडी. कॅलरीज म्हणजे कॉफी प्लस दूध. कोण म्हणलं तुला 64 कॅलरीज असतात? तुम्हाला नाही आहे? तुला कोण बोललं काल मी बघितलं 64 कॅलरीज असतात? त्याच्यात शक्कर टाकले 124 कॅलरीज. फक्त साखर किती? 1 चमचा. एक कप कॉफीमध्ये किती साखर असते? हा आहे हायड्रॉलिक बेड. त्याच्यात एवढं सामान बसतंय. अजून पण नीट व्यवस्थित केलं तर अजून पण बसेल. ती प्रियांकाला प्रेग्नेन्सीमध्ये मॅट आणली होती. लाईट लावतो. इथं थोड्याशा गोधड्या, ब्लँकेट वगैरे, ट्रॉली बॅग, तिथं आपले डंबेल वगैरे. तर ही मशीन काढली होती त्यामुळं दाखवायला. आणि मस्तपैकी हा, त्याला ताकद लागते जरा. प्रेस करायचं. दॅट्स इट. झाला हायड्रोलिक. बघा, मी ऑफिसला चाललोय आणि विमान मला बाय करतोय. बाय कर दादू, बाय कर. नाही कर पप्पाला. तू नको येऊ. कुठे चालला तू? कुठे चालला? चला मित्रांनो, ऑफिसला जाऊयात. आता वाजलेले आहेत 12. थोडा उशीर झालाय. मोठा ब्लॉग एडिट केलेला आहे, जाऊन बघा. IKEA शोरूमचा मस्त झालेला ब्लॉग आहे. ज्या लोकांनी काल बघितला नसेल त्यांनी आज बघा. A few moments later. मित्रांनो, 5 वाजलेत तरी एवढं ऊन पडलेलं आहे. नको वाटतं जरा आता. मित्रांनो, मी घरी आले. आता वाजलेले 5. आता आम्हाला चंदननगरला जायचं आहे. प्रियांकाला काहीतरी शॉपिंग करायची आहे. तर ती काय शॉपिंग आहे ती पुढे सांगेल प्रियांका आपल्याला. आपल्याला येस. बाळासाठी ड्रेस घ्यायचा आहे. प्रियांकाच्या भावाला मुलगी झाली आहे आणि अजयला पण मुलगा झाला आहे. तर त्यांच्यासाठी आम्ही कपडे घ्यायला आलो आहे. बघूयात आता. आताच घेऊन ठेवते, परत लक्षात राहताही नाही राहत. कारण की शनिवार पॅकेज, शनिवारी आता दादाकडे जायचं आहे आणि पुढच्या शनिवारी परत अजयकडे जायचं आहे. ते पण थोडं पार्टीवरच घेऊ. हे घेतलंय. अजयच्या मुलाचं नाव काय आहे का प्रियांका? ठेवलं होतं ना काहीतरी. आणि हा एक ड्रेस घेतलाय, फ्रॉक. अजयच्या मुलाचं नाव जयवर्धन आहे. तर हा ड्रेस जयवर्धनसाठी आहे वरचा. खालचा विसरली प्रियांका भाचीचं नाव. मित्रांनो, घेतलेले आहेत कपडे. आम्ही जातो घरी आता. आणि रात्री डिनरचा काहीतरी वेगळा प्लॅन आहे आमचा. बघू आता, काम आणि ते ॲडजस्ट होतंय का. पनीर घेऊयात. पनीर घेतलंय. ब्रेड, फरसाणमध्ये शेव घेतली आहे. आणि आता चाललोय घरी. चंदननगरला आल्यावर बराच खर्च होतो यार. 5 वाजता प्रियांकाला भूक लागते. काय होतं? ओली भेळ. याची भेळ होईल का? मुरमुऱ्यामध्ये टाकायचं आणि समजायचं. ओके, चलो गाईज, फायनली घरी जाऊया आता. हे पण खाऊ दर तुला.
मित्रांनो मला चिकन सँडविच बनवायचं आहे बघा. आता इथं मी ब्रेड गरम केलेत, चिकनला असं छोट्या छोट्या पीसमध्ये असं क्रश केलंय आणि एक टाकायचं चीज स्लाईस. झालं आपलं चिकन सँडविच. आपण अर्धी स्लाईस टाकू, जरा महाग आहे ना त्यामुळं अर्धी स्लाईस याच्यात, त्याच्यावरून टाकू थोडंसं चिकन. बघा मित्रांनो आपलं चिकन सँडविच कसं झाले. ते काही चिकन खाल्लं काही नाही. फर्स्ट टाइम आय हॅव ट्राईड. रात्री त्याला आपण हवंच असतो. मित्रांनो 8:30 वाजले, 8:15 वाजले तर आम्ही चाललोय थोडंसं लांब. डिनरसाठी चाललोय आम्ही कोंडवा. रमजानचा महिना चालू आहे त्यामुळे थोडंसं नॉनव्हेज व्हरायटी ट्राय करायची. त्यांच्याकडे ह्या महिन्यात भारी भारी असतं काहीतरी. मित्रांनो मी आणि प्रियांका इथं थांबलोय. हडपसरचा तो ब्रिज आहे ना आपला, तो उतरलोय आणि विशाल आणि त्याच्या बायकोची वाट बघतोय, कारण आमच्यासोबत ते पण जाणार आहेत. आणि विषय असा आहे, नॉनव्हेज खाणार आहेत एवढे एकच आहे, म्हणजे विशालच खातो फक्त आणि आमच्या जोडीमध्ये पण मीच खातो. तर व्हेजवाल्यांचे काही खरं नाही आज. त्यांना तिथं मिळेल काही ना काही, पण नॉनव्हेजचा दिवस आहे आज. बघूयात आता. आम्ही फर्स्ट टाईम चाललो आहे. बरंच काय काय ऐकलं होतं इतक्या दिवसात की रमजान महिन्यामध्ये नॉनव्हेजचं त्यांची मस्त मस्त जत्रा असते, काय काय असतं. जुने दिवस आठवले मित्रांनो, कारण मी आणि प्रियांका फिरायचो असं रात्रीचं गाडीवर. पण आजकाल आता विमान असल्यामुळे डिपेंडन्सी वाढली आहे आणि आता पण आमच्या मागे लागला होता विमान, पण आई असल्यामुळे हे सगळं पॉसिबल होतंय. तर आम्ही 2 तासात यायचा प्रयत्न करू, बघू आता येतोय का काय. आम्ही आलोय मित्रांनो आता कोसर बाग मध्ये. हा ना, दिसली मस्जिद आहे बघा तिथं, म्हणजे आम्ही बरोबर आलोय या ठिकाणी. हे बघा, हे रील्स बघून आलो होतो. बघू आता काय काय मिळतंय आतमध्ये खायला. स्टॉल्स वगैरे लावलेले आहेत सगळीकडे. एवढे आयटम आहेत मित्रांनो खायला. इकडं पण ते म्हणले प्लेट घ्या आणि नंतर पेमेंट तिकडे करा. क्या आइटम है बताओ ना. चिकन मलाई कुल्फी है, चिकन करारा है, चिकन करारा, कोहिनूर सालीमार का स्पेशल है। मतलब वो एक लेग पीस है क्या वो? नहीं ब्रेस्ट पीस के अंदर कीमे का कोटिंग रहता है। अच्छा, ब्रेस्ट पीस। ये चिकन लाल बादशाह है, लाल बादशाह, चिकन काड़ी गोश्त है, चिकन खारी, काड़ी गोश्त, काड़ी गोश्त, मटन समोसा है, मटन मलाई समोसा, सीख है, मलाई सीख। अपना चिकन गुलाब खास है, चिकन स्टिक है, अच्छा, बहुत सारे आइटम हैं, दोनों तरफ हुआ है। दोनों तरफ है। और हलीम वगैरह कुछ ऐसा पनीर तो भी आज नहीं है। आज नहीं, अपना सब आइटम चेंजिंग रहता है। चेंजिंग रहता है। मी आता प्लेट घेणार आहे आणि प्लेट मध्ये जेवढे आयटम टाकायचे ते बघा टाकायचे आणि तिकडे जाऊन बिल होते. तर प्रियांका व्हेज साठी काही नाही इथे, फक्त स्वीट आयटम आहे. ती फिरणी सारखं काहीतरी एकच आहे फिरणी. मालपुआ भी आहे. मालपुआ खाणार का प्रियांका तू? शाही टुकड़ा दिए। मालपुआ तुला एकदा आणला होता ना शिंदे डेअरी मध्ये. मटन आहे तो. तू घे हा तू घे. चिकन लुधियाना कबाब, लुधियाना कबाब और ये चिकन फ्रायर कबाब, चिकन फ्रायर कबाब, फ्रायर कबाब. चिकन लाल बादशाह कितीला आहे ते? आइए. एवढं घेतलंय चिकनचं, याचे नाव पण नाही माहिती आम्हाला, फक्त काही काही हे लाल मटनचा समोसा आहे. पॅटीस नाही, हे चिकन काहीतरी हा पण तेच आहे ना, चिकन कबाब. सर विशाल ट्राय. हा रोल आहे. कसं आहे? चिकन रोल आहे का? मोबाईल पण नाही. प्रियांका काहीतरी घेते इथं. हबीबी ट्रीट युअर सेल्फ. काय घेते प्रियांका? प्रियांकाने ऑर्डर केलंय काहीतरी. ह्याच्यात असेल ना त्याचं नाव? डेझर्ट मध्ये व्हेज डेझर्ट. कसं आहे?
चांगलं आहे. झालंय मित्रांनो, स्टार्टर वगैरे खाल्ले आम्ही. आम्हाला एवढं माहित नाही यार ह्या एरियाचं काय असतं, कुठं काय चांगलं मिळतं. आम्ही इथे स्टार्टर घेतले होते थोडंसं, आणि थोडंसं आता म्हटलं मेन कोर्स साठी थोडंसं वेगळं काहीतरी ट्राय करू. पलीकडं थोडंसं स्टँडर्ड वाटते, हाय क्वालिटी. सेंट है आता रहता कपड़ों पे लगा सकते हाँ कपड़ों का है ना सर लो ना लगा सकते हैं? दुबई नाइट, दुबई से आए क्या? नहीं ना लो दीदी ये रोलेक्स नाम है इसका अच्छा लाइट खुशबू में ऑफिस Rolex। वगैरह के लिए बहुत अच्छा हाँ क्या, कैसा है प्राइस इसका? इसका प्राइस देखो इसमें ये 300 का ये 150 का है लेकिन आपको 25% डिस्काउंट है सिर्फ 220 में आएगा बड़े वाला 300 रुपये का बेचते हैं। कौन सा ये? हाँ ये ओरिजिनल है सर आप थोड़ा लगाएंगे ना तो भी दिन भर में ना ये अलग लगा हाँ, रोलेक्स से अच्छा लग रहा है मुझे. हाँ तो ये नाव पण टाकून देणार आहे, रोलेक्स. हे घेतले आम्ही नाईस आणि रोलेक्स असे 2 घेतलेत. बघू आता चांगलं वाटलं तर पुढच्या वर्षी परत येऊ. मित्रांनो या आयटमचं नाव चिकन चटोरी आहे. फर्स्ट टाइम आम्ही बघितलं. शाही रोल्स दुकान आहे यांचं, सगळे चिकनचे आयटम आहेत. मस्त यांनी डेकोरेशन केलंय शाही रोल्स वाल्यांनी. आम्ही आता इथं बसतोय. काय घेतलंय, कबाब आणि पराठा. यांचा गॅसचा तुटवडा नाही यांना. आलेला आहे आपला इथं कबाब आणि पराठा. चेअर घे इथं आणि बस. झालेलं आहे आमचं आता खाऊन. गाडी आपण तिकडे लावली एकदम कॉर्नरला. इथं भरपूर दुकान आहेत अशी, अरेबियन बाईट्स, हलीम वगैरे. कसुरबाग एरियाचं नाव आहे. तर तुम्ही येऊ शकता, एक्सप्लोर करू शकता इथं. डेझर्ट खायला आलेलो आहे मी. माझी फेवरेट मस्तानी घेतो. टाको ट्विस्ट. टाको ट्विस्ट म्हणजे हे असतं टाको बेलचं ते असतं ना, त्याच्या आतमध्ये ते टाको ट्विस्ट. ही आलेली आहे आपली चॉकलेट बाउल, ड्रायफ्रूट मस्तानी. ओके थँक्यू. ए प्रियंका माझी ती. प्रियंकाच्या आवडीचं काही मिळालं नाही त्यामुळे मी तिला खाऊ देणार आहे आता. काय आवडतं तुम्हाला? तिला व्हेज आवडतं. एकदम डेकोरेट होऊन आले, लास्ट एंट्री. जसं तिथं फोटो मध्ये तसंच आहे. चला मित्रांनो, मजा आली पण एवढी काही मजा नाही आली. एक्सपेक्टेशन जरा जास्तच होते, पण आता बघू परत पुढच्या वर्षी किंवा परत कधीतरी जाऊ मुंबई. हा, आणि थोडं थोडं माहित होतं आम्हाला गाईड करायला कोण नव्हतं तिथं. तर मजा आली, चांगला अनुभव होता. प्रियंका कुठे? हडपसरमध्ये. आता विशालला त्यांना जायचंय घरी आणि आपल्याला लेफ्टला जायचंय खराडीला. भेटू आता संडेला. बाय बाय मित्रांनो. वाजलेले आहेत 11. आम्ही घरी आलो आता, पण ठीक आहे चला एकदा बघून यायचं होतं म्हणून जाऊन आलो. चिकन वगैरे खाल्लं, आईस्क्रीम खाल्ली आणि आलो घरी. कसा वाटला ब्लॉग कमेंट करून सांगा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.